उन्हाळा सुरू होताच रामानंदजी अंगणात टाकलेल्या पलंगावर आडवे पडले होते. घामाने चिंब भिजून आकाशात एकटक लावून पाहून ते त्यांच्या स्वर्गवासी पत्नीच्या आठवणीत लगातार अश्रू वाहू लागले. तसे तर आता रात्रीचे 2 वाजले होते, परंतु त्यांच्या डोळ्यातून झोपच उडाली होती. झोप येणार पण कशी? सकाळपासून एक सुद्धा अन्नाचा कण त्यांच्या पोटात गेला नव्हता. आता तर त्यांच्या पोटात कावळे ओरडत होते. रामानंद हळूच स्वयंपाकघरात जाऊन जेवण शिल्लक आहे का ते पाहू लागले, परंतु खाण्यासाठी काहीही शिल्लक नव्हतं. नंतर थोडंच दूध पिण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी फ्रीजमध्ये पाहिलं, तेव्हा दुधात पातेल रिकामे होते. उदास मनाने रामानंदजी एक ग्लास पाणी पिऊन परत त्यांच्या जागेवर जाऊन झोपले. एका बाजूला एवढी भयंकर गरमी आणि दुसऱ्या बाजूला भुकेने व्याकुळ होऊन ते सतत उठून बसत होते आणि वाट पाहत होते कधी सकाळ होते आणि त्यांची सून त्यांना खाण्यासाठी काही देते. रामानंदच्या रूममध्ये पंखा लावलेला नव्हता, त्यामुळे ते अंगणात पलंग टाकून झोपले होते. तेच दुसरीकडे त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये एसी लावून आरामात झोपले होते. खरं तर रात्री त्यांचा मुलगा राजीव आणि नंदिनी एका लग्नाला गेले होते आणि रात्रीचं जेवण ते लग्नात करून आले होते. रामानंदसाठी त्यांच्या सुनेने सकाळच्या शिळ्या 2 भाकरी ठेवल्या होत्या आणि लग्नाला जाताना ती तिच्या सासऱ्यांना सांगून गेली होती, चहा बनवा आणि त्यात या भाकरी बुडून खा. नेहमी असेच होत होते. त्यांची सून नंदिनी रात्रीच्या शिळ्या राहिलेल्या भाकरी रामानंद यांना सकाळच्या जेवणात देत होती आणि आता तर रामानंद यांना या गोष्टीची सवय झाली होती. सुनेने सांगितल्यानंतर त्यांनी गप्प हो मध्ये मान हलवली आणि त्यानंतर मुलगा आणि सून लग्नासाठी निघून गेले. रात्री जेव्हा रामानंद जेवण करण्यासाठी स्वयंपाकघरात गेले, जेव्हा त्यांनी भाकरी काढण्यासाठी पोळी डब्बा उघडला तेव्हा पाहिलं भाकरीमधून विटक वास येत होता, परंतु त्यांना खूप जास्त भूक लागली होती. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तेव्हा खाण्यासाठी काहीही शिल्लक नव्हतं. रात्रीच्या 12 वाजता त्यांचा मुलगा आणि सून लग्न लावून परत घरी आले, परंतु रामानंद यांची हिंमत होत नव्हती ते त्यांचे सुनेला यावेळी स्वयंपाक करायला सांगतील. त्यामुळे ते गप्प त्यांच्या बेडवर आडव होऊन होते आणि मुलगा सून त्यांच्या रूममध्ये निघून गेले. परंतु जशी जशी रात्र झाली होती तशी त्यांची भूक वाढत जात होती. भुकेने व्याकुळ होऊन त्यांचा डोळा लागला. सकाळी कुकरची शिट्टी वाजली तेव्हा त्या आवाजाने त्यांचे डोळे उघडले. बेडवरच उठून पाहिलं तेव्हा त्यांची सून नंदिनी स्वयंपाक बनवत होती. स्वयंपाकाचा सुगंध सर्वत्र दरवळला होता, त्यामुळे रामानंद यांना जास्तच भूक लागली होती आणि मनाला एक शांतता वाटत होती. चला उशिरा का होईना आज खूप स्वादिष्ट जेवण भेटणार आहे. रामानंद हाच विचार करत होते तेव्हाच त्यांच्या कानात एक कर्कश आवाज ऐकू आला. तेव्हा रामानंद थरथर कापू लागले. किती वेळ झोपले होतात तुम्ही? एवढं वेळ कोणी झोपत असत का? रामानंद यांनी त्यांच्या सुनेकडे पाहिलं तेव्हा गरम चहाचा कप त्यांच्या हातात देत नंदिनी म्हणाली, लवकर चहा पिऊन घ्या आणि घरातील काम करण्यात माझी मदत करा. 3 दिवसांपासून मळलेले कपडे धुवायला पडले आहेत, लवकर ते कपडे धुवून वरती छतावर वाळत टाका आणि जेव्हा ते काम होईल तेव्हा संपूर्ण घराचे झाडून पुसपण करून घ्या. आणि हो, जरा फास्ट हात चालवा. आपल्या घरी माझ्या मेहरचं मंडळी येणार आहेत, त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करत आहे. ते येईपर्यंत घरातील सर्व काम संपायला हवी. सून लागोपाठ बोलत होती, परंतु रामानंद रात्रीपासून उपाशी त्यांच्या समोर काही बोलू शकले नाही. 1 कप चहा पिल्यानंतर स्वतःला धीर देत रामानंद बाथरूम मध्ये गेले आणि तिथे ठेवलेले कपडे धुण्यासाठी बसले. म्हातारपणा आणि अशक्तपणा असल्या कारणाने त्यांना काम करणे शक्य होत नव्हतं, परंतु ते त्यांच्या सुनेपुढे हतबल झाले होते. सर्व काम झाल्यानंतर रामानंद दमून त्यांच्या सुनेकडे आले आणि म्हणाले, सुनबाई, मी घरातले सर्व काम केलं आहे. आता मला खूप जास्त भूक लागली आहे. रात्रीपासून मी काही खाल्लं नाही. रात्री तू ज्या भाकरी माझ्यासाठी ठेवल्या होत्या त्या सकाळी बनवल्या कारणाने भाकरीमधून विटक वास येत होता, त्यामुळे मी त्या भाकरी खाऊ शकलो नाही. तेव्हा त्याची सून जोरात म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी तुम्हाला विटलेल्या भाकरी देत असते का? देवा, आता हाच आरोप लावायचा बाकी होता. लाज वाटत नाही का तुम्हाला एवढं खोटं बोलताना? माझं म्हणणं कान खोलून ऐका, जोपर्यंत माझे माहेरचे लोक येऊन जेवण करत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला काही जेवण देणार नाही.
स्वयंपाक कमी पडायला नको. जर काही शिल्लक राहील तर मी तुम्हाला नक्की देईन. आता इथे माझ्या डोक्यावर उभा राहू नका. असं बोलत नंदिनी रामानंद यांच्या हातात एक बिस्किट पुडा दिला आणि म्हणाली, तुमच्या रूम मध्ये जाऊन हे बिस्किट खाऊन घ्या आणि जोपर्यंत माझ्या बाहेरच लोक येऊन जेवण करून परत जात नाहीत तोपर्यंत तिथेच बसून राहा. इकडे तिकडे फिरण्याची काही गरज नाही. आणि हो, अंगणात टाकलेला पलंग उचला. माझ्या घराला एखादं गोदाम करून टाकलं आहे. रामानंद यांच्या मनात आलं होत त्यांच्या सुनेच्या बोलण्याला उलटून उत्तर द्यावं, परंतु नंतर हा विचार करून गप्प बसले. मुलगा आल्यानंतर सून त्याच्या समोर गोंधळ घालायला सुरुवात करेल आणि त्यानंतर त्यांचा मुलगा राजीव सुनेच्या बोलण्यात येऊन रामानंदजी यांना वृद्धाश्रम मध्ये सोडून येण्याची धमकी देईल. जेव्हापासून मुलाचं लग्न झालं आहे तेव्हापासून त्याला त्याच्या वृद्ध वडिलांचं दुःख दिसत नाही. तो फक्त त्याच्या पत्नीचं म्हणणं ऐकतो आणि रागात त्यांना काहीही बोलतो. त्यामुळे रामानंद यांनी गप्प अंगणातील त्यांचा रूम मध्ये बसून विचार करत होते. कित्येक मंदिरात डोकं ठेवून देवासमोर नवस केला होता, तेव्हा कुठे देवाने आम्हाला आमचा मुलगा राजीव भेटला. आणि आम्ही तर विचार करत होतो म्हातारपणी आमचा मुलगा आमची आधाराची काठी बनेल, परंतु त्याला तर त्याच्या पत्नीशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि तिच्या बोलण्या व्यतिरिक्त काही ऐकायला येत. कधी वेळ काढून माझ्या जवळ बसून एवढं पण मला विचारत नाही, बाबा तुमची तब्येत कशी आहे, जेवण केलं आहे का नाही. आता तर जेव्हा पण बोलतो तेव्हा तोंडातून अगदी सारखे शब्द बाहेर येतात. मुलगा आणि सून मला जेव्हा पण बोलतात तेव्हा मला असं वाटत जस ते मला खातात की काय. काय केलं नाही मी माझ्या मुलासाठी होतंच काय. माझ्याकडे फक्त 2 रूमांचे घर आणि एक छोटं खेळणीचे दुकान, परंतु मी विचार केला होता मी माझ्या मुलासाठी एक मोठा स्वतःचा व्यवसाय उभा करणार. त्यामुळे राजीवचा जन्म झाल्यानंतर दुप्पट मेहनत करून लगातार 10 वर्ष कष्ट करून एका छोट्या दुकानाचं रूपांतर एका मोठ्या शोरूम मध्ये केलं. त्याच्यासाठी एक मोठं घर बांधले आणि व्यवसायातील सर्व काही माहिती त्याला व्यवस्थित समजावून सांगितली. त्यामुळे राजीव आज एक मोठा व्यापारी झाला आहे. त्यानंतर त्याचे त्याच्या आवडीच्या मुलीसोबत लग्न केलं. नवीन सून घरात आली. त्यानंतर सर्व काही सुरळीत चालू होत. तेव्हा तर माझी पत्नी शारदा सुद्धा जिवंत होती, परंतु तिला अचानक डेंग्यूचा ताप झाला आणि खूप प्रयत्न करूनही माझी पत्नी शारदा मला या जगात सोडून निघून गेली. जोपर्यंत शारदा माझ्या सोबत होती तोपर्यंत मी या घरातील प्रमुख व्यक्ती होतो. माझा मुलगा आणि सून किती आदर करत होते माझा. खाण्यापिण्याच्या काही अडचणी नव्हत्या. मी दुकान सांभाळत होतो आणि माझी पत्नी तिच्या सुनेसोबत घरातील सर्व काम सांभाळून घेत होती. परंतु ती गेल्यानंतर माझं जग उद्ध्वस्त झालं आहे. मी तर माझ्या मुलावर आणि सुनेवर ओझं झालो आहे. हळूहळू मुलाने दुकानावर स्वतःचा ताबा घेतला आणि सुनेने संपूर्ण घरावर ताबा घेतला. मला एका रूम मध्ये मर्यादित जागेत ठेवण्यात आलं होतं. स्वतःच्या घरात मी दररोज अपमानित होऊन जगत आहे आणि माझ्या इच्छेने मी कुठे बाहेर जाऊ पण शकत नाही. काही दिवसांनी माझी तब्येत बिघडली, त्यामुळे माझ्या मुलाने मला दुकानावर बसण्यासाठी नकार दिला. हे सांगून तुम्ही आता म्हातारे झाले आहेत, तुमची तब्येत बिघडली तर कोण तुमची काळजी घेईल. आता दुकानावर तुमची आवश्यकता नाही. दुकान मी एकटा चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. असं बोलून त्याने दुकानावर ताबा घेतला. माझ्या खिशात पैसे असते तर बाहेरून काही खाण्यासाठी आणले असते, परंतु माझा मुलगा मला 1 रुपया सुद्धा देत नाही आणि सून खाण्यासाठी काही देत नाही. विचार करत रामानंदजी खूप रडत होते. रामानंद यांची पत्नी शारदाचे निधन होऊन 10 वर्ष पूर्ण झाले होते आणि दिवसेंदिवस मुलाचे आणि सुनेचे वागणे बदलत गेले. आता तर त्यांना 2 वेळचे जेवण सुद्धा भेटणे कठीण झाले होते. रामानंद यांच्या मुलाने त्यांना म्हातारे झाले आहेत म्हणून दुकानावर यायला नकार दिला होता, परंतु सून तिच्या वृद्ध सासऱ्यांना घरातील सर्व काम करायला सांगत होती. घरातील स्वच्छता, कपडे, उष्टे भुरडे सुद्धा त्यांची सून त्यांच्याकडून धुवून घेत होती. जर ते काही म्हणाले तर घरात ती खूप जोरजोरात भांडण तंटा करत होती आणि हाच भांडण तंटा होऊ नये म्हणून रामानंदजी आजपर्यंत घरातील सर्व काम गप्प करत होते. वेळेसोबत मुलाचं आणि सुनेचं वागणं बोलणं अतिशय बदलून गेलं होतं, परंतु मुलाला आणि सुनेला त्यांच्यावर एवढी पण दया आली नाही. त्यांचं वय वाढत जात होत, त्यामुळे घरातील सर्व काम ते कस करू शकतील. रामानंद यांना एक नातू आहे.
तो इंजिनिअरिंग करण्यासाठी विदेशात गेला होता. जेव्हा त्यांचा नातू लहान होता तेव्हा तो नेहमी त्यांच्या सोबत खेळत होता. त्यांचा नातू विजयला सुद्धा त्याच्या आजोबा सोबत फिरायला खेळायला खूप आवडायचं. नेहमी रामानंद विजयला जवळच्या पार्कमध्ये फिरायला घेऊन जात होते. कधी बाजारात घेऊन जायचे. आजोबा आणि नातूमध्ये एवढं प्रेम आणि जिव्हाळा होता. जोपर्यंत विजय त्याच्या आजोबांच्या गोष्टी ऐकायचा नाही तोपर्यंत तो रात्री त्याला झोप येत नव्हती. शाळेतून आल्यानंतर विजय शाळेतील सर्व गोष्टी त्याच्या आजोबांना सांगत होता. विजयला मोठं झाल्यानंतर इंजिनियर बनायचं होत. त्यामुळे शाळा संपल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी त्याला ऑस्ट्रेलियामध्ये पाठवले. जेव्हा विजय शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेला तेव्हा रामानंदजी यांना एकट वाटत होत. कारण रामानंदजी यांचा एकुलता एक नातूच होता ज्याच्याजवळ ते त्यांचं मन व्यक्त करत होते. त्यांचं दुःख विसरत होते. विजयच त्याच्या आजोबाच्या खाण्यापिण्याची आणि औषधांची काळजी घेत होता. त्यांच्या रूममध्ये बसून रामानंदजी त्यांच्या आयुष्यातील घटनांचे पान पलटत होते. तेव्हाच दरवाजावरची बेल वाजली. त्यांच्या आठवणींच्या समुद्रातून ते बाहेर आले. त्यांना समजलं होत सुनेच्या मुलीचं माणसं आले आहेत, परंतु त्यांना बाहेर येऊन पाहण्याची परवानगी नव्हती. बाहेरून खूप हसण्याचे आणि बोलण्याचे आवाज ऐकू येत होते आणि अति उत्साहात नाश्ता पाणी केलं जात होत. रात्रीपासून उपाशी असलेले रामानंदजी वाट पाहत होते जेव्हा सुनेच्या मुलीचं माणसं जेवण करतील आणि कधी त्यांना जेवण भेटेल. सुनेच्या माहेरच्या लोकांना येऊन 3 तास झाले होते. तेव्हा सर्वांसाठी डायनिंग टेबलवर जेवण वाढलं. सर्वजण बोट चाटून पुसून जेवण करत होते. इकडे रामानंदजी पाणी पिऊन त्यांची भूक शांत करण्याचा प्रयत्न करत होते. आता तर पाणी सुद्धा संपलं होतं. त्यामुळे पाणी आणण्यासाठी जेव्हा ते त्यांच्या रूममधून बाहेर स्वयंपाकघरात आले तेव्हा स्वयंपाकघरात उभा असलेली सुनेची आई तिला म्हणाली, "आग नंदिनी, तू तुझ्या सासऱ्यांना काही काम लावतेस का नाही? का दिवसभर बसून नुसते खायला काळ आणि भुईला भार असतात?" "नाही आई, तू काय बोलत आहेस? ते आता वृद्ध झाले आहेत. त्यामुळे जास्त नाही, परंतु थोडं काम सांगते करायला. नाही तर फुकटमध्ये बसून त्यांना जेवण थोडंच देणार आहे." बोलत असताना दोघी हसत स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेल्या. रामानंदजी स्वयंपाकघरात थांबून त्यांच्या सुनेचं आणि तिच्या आईच बोलणं ऐकत होते. त्या दोघींचे शब्द एखाद्या बाणाप्रमाणे त्यांच्या हृदयावर घाव करत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनातल्या मनात विचार करत होते. मनात येत आहे, आता बोलून मोकळं व्हावं. मी तुमच्या कष्टाच्या कमाईचं खात नाही. हे दुकान, हे मोठं भव्य घर, सर्व काही मी खरेदी केलं आहे. विचार करत असताना रामानंदजी यांच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला आणि स्वयंपाकघरात सर्वत्र पाणी झालं. ग्लास पडण्याचा आवाज ऐकून त्यांची सून धावत स्वयंपाकघरात आली. स्वयंपाकघरात सर्वत्र पाणी पाहून जोरजोरात ओरडत म्हणाली, "मी तुम्हाला एकदा स्वयंपाकघरात येण्यासाठी नकार दिला आहे, तरी का आले आहात तुम्ही स्वयंपाकघरात? संपूर्ण स्वयंपाकघर घाण केलं आहे. चला आता लवकरात लवकर साफ करा." सुनेचा आरडाओरडा कमी होता का? त्यात मुलगा मागून ओरडत आला, "बाबा, नंदिनीने तुम्हाला स्वयंपाकघरात येण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे, तरी तुम्ही स्वयंपाकघरात काय करत आहात? संपूर्ण घरात इकडे तिकडे फिरणे गरजेचे आहे का? एका जागेवर बसता येत नाही का तुम्हाला? सर्वांचा मूड खराब करून टाकला." असं बोलत मुलगा आणि सून पाय आदळत तिथून निघून गेले. उपाशी असण्याचे दुःख एवढं नव्हतं जेवढं स्वतःच्या मुलांच्या अपमानित शब्दांनी दुःख झालं होतं. आज रामानंदजी पूर्णपणे तुटून गेले होते. भरलेल्या डोळ्यांनी, थरथरत्या हातांनी त्यांनी स्वयंपाकघर स्वच्छ केलं. त्यानंतर मान खाली घालून ते त्यांच्या रूम मध्ये निघून गेले आणि त्यांच्या नशिबावर रडत होते. जेवण झाल्यानंतर सर्वजण निघून गेले. रामानंदजी अजून सुद्धा त्यांना जेवण भेटेल याची वाट पाहत होते. त्यांची सून त्यांना जेवण आणून देईल, परंतु त्यांची सून तर स्वयंपाकघर बंद करून तिच्या रूम मध्ये जाऊन झोपी गेली होती. रामानंदजी त्यांच्या सुनेला आवाज देत म्हणाले, "बेटा, काहीतरी खायला दे, खूप भूक लागली आहे." तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून अतिशय रागात म्हणाले, "पाहुण्यांसमोर तुम्ही आम्हाला अपमानित केलं आहे. आज तुम्हाला जेवण भेटणार नाही. गप्प घरात राहायचं असेल तर राहा, नाही तर या घरातून निघून जा. आम्हाला तुमची काहीही गरज नाही." आपल्याच मुलाचे असे बोलणे ऐकून रामानंदजी आतून तुटून गेले होते. त्यांना समजत नव्हतं काय करावं.
कुठे जावं, परंतु आता हा अपमान सहन करणे त्यांच्या सहनक्षमतेच्या बाहेर होऊ लागलं. बसल्या बसल्या त्यांना काहीतरी आठवलं. तेव्हा त्यांनी त्यांचा संदूक उघडला. संदूकमध्ये त्यांच्या जुन्या कपड्यामध्ये काही पैसे ठेवलेले होते. ते पैसे त्यांनी त्यांच्या खिशात ठेवले आणि त्यांची छडी घेऊन ते बाहेर निघाले. मुलाने आणि सुनेने त्यांना जाताना पाहिलं हो, परंतु दोघांपैकी एकानेही विचारलं नाही, बाबा कुठे जात आहात? रामानंदजी यांच्या खिशात 800 रुपये होते. रस्त्याने चालताना विचार करत होते, या 800 रुपयांनी काय होणार आहे? भूक सुद्धा खूप लागली आहे. त्यामुळे सर्वात अगोदर त्यांनी एका ढाब्यावर 60 रुपयाचे जेवणाचे ताट घेतले आणि त्यांची भूक शांत केली. रामानंद अगोदरपासून एक यशस्वी व्यापारी होते. ते वृद्ध होते, परंतु त्यांचं डोकं आज सुद्धा एखाद्या बिझनेसमॅन सारखं तल्लख होत. त्यानंतर उरलेले 740 रुपये हातात घेऊन विचार करत होते, असं काय करावं जेणेकरून उपाशी पोटी झोपावे लागणार नाही. बराच वेळ विचार केल्यानंतर त्यांनी उरलेल्या पैशाचे काही चिप्सचे पॉकेट खरेदी केले आणि एअरपोर्टच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते चिप्स विक्री करत होते. बराच वेळ चिप्स खरेदी करण्यासाठी कोणी सुद्धा आलं नाही. गरमीमध्ये उभा राहून ते घामाने चिंब भिजून गेले होते, परंतु तरी ते खचले नाही. हळूहळू त्यांचे चिप्सचे पॉकेट विक्री होऊ लागले आणि संध्याकाळपर्यंत त्यांचे सर्व चिप्सचे पॉकेट विक्री झाले होते. त्यांना 150 रुपयांचा फायदा झाला होता. रात्र झाली होती. घरी परत जात असताना त्यांनी त्याच ढाब्यावर जेवण केलं, कारण त्यांना माहीत होत त्यांची सून त्यांना जेवायला देणार नाही. त्यामुळे ते ढाब्यावर जेवण करून घरी परत आले. आता दररोज रामानंदजी असंच करत होते. ते वृद्ध झाले होते, परंतु या वयात सुद्धा त्यांना कष्ट करण्यासाठी काही त्रास होत नव्हता. सकाळी घरातील कामं करण्यापेक्षा रामानंदजी दररोज चिप्सचे पॉकेट विक्री करण्यासाठी एअरपोर्टच्या बाहेर जाऊन उभा राहत होते. त्यांच्या मुलाला आणि सुनेला तर त्यांच्या सोबत बोलायला सुद्धा आवडत नव्हतं. त्यामुळे ते त्यांना कधीच विचारत नव्हते, तुम्ही एवढा वेळ घरातून बाहेर कुठे जातात? रामानंदजी जवळ त्यांचा खर्च पूर्ण करण्यासाठी काही पैसे जमा होऊ लागले आणि त्याच पैशाने ते पोट भरून जेवण पण करत होते आणि काही पैसे जमा पण करू लागले. आता त्यांना प्रत्येक लहान लहान गोष्टींसाठी त्यांच्या सुनेच्या आणि मुलाच्या समोर हात पसरावे लागत नव्हते. असं करत करत 8 महिने निघून गेले. 8 महिन्यांनंतर रामानंदजी यांच्या नातूचे शिक्षण पूर्ण झालं होतं. आता ते सुद्धा त्याच्या आई वडिलांना आणि त्याच्या आजोबांना सरप्राईज देण्यासाठी भारतात परत आला होता. प्लेनमध्ये बसल्या बसल्या मनातल्या मनात विचार करत होता, मला अचानक आलेलं पाहून आई बाबाला किती आनंद होईल आणि आजोबा तर मला पाहताच माझ्या गळ्यात पडतील. शेवटी एवढ्या वर्षानंतर ते त्यांच्या जिवलग मित्राला भेटणार आहेत. विजय सोबत त्याचा मित्र सुद्धा भारतात परत येत होता. दोघं मित्र आपापसात बोलत होते. विजय त्याच्या मित्राला त्याच्या आजोबाबद्दल सांगत होता. त्याचे विदेशात जाण्याची बातमी ऐकून त्याच्या आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि आज त्याला अचानक समोर पाहून त्याच्या आजोबांच्या आनंदाला जागा शिल्लक राहणार नाही. जेव्हा विजय त्याच्या मित्रासोबत एअरपोर्टमधून बाहेर येऊ लागला, तिथेच गेटच्या बाहेर त्याचे आजोबा बरेच चिप्सचे पॉकेट हातात घेऊन विकत होते आणि राहून राहून त्यांच्या रुमालने त्यांचा घाम पुसत होते. तेव्हाच विजयचा मित्र त्याला म्हणाला, विजय, अरे हे तर तुझ्या आजोबांसारखे दिसत आहेत. ते दोघं रामानंदजी जवळ गेले तेव्हा विजयच्या डोक्यात अश्रू आले, कारण ते खरोखर त्याचे आजोबाच होते. आजोबा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अपेक्षेच्या नजरेने पाहून चिप्सचे पॉकेट खरेदी करण्यासाठी विनंती करत होते. जेव्हा विजय त्यांच्या जवळ गेला तेव्हा रामानंदजी यांनी त्याच्याकडे न पाहता त्याला विचारलं, चिप्स खरेदी कर बेटा, 10 रुपयांना एक पॉकेट आहे, सांग कोणत हवं आहे? त्याच वेळी विजयच्या डोळ्यातून खळखळ अश्रू वाहू लागले. भरलेल्या गळ्याने विजय म्हणाला, मला तर फक्त माझे आजोबा हवे आहेत. त्यांच्या नातूचा आवाज ऐकून जेव्हा रामानंद यांनी वर पाहिलं तेव्हा त्यांच्या समोर त्यांचा नातू उभा होता. दोघं आजोबा नातूने एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडत होते. जवळ उभा असलेला विजयचा मित्र हे सर्व दृश्य पाहू लागला. त्याच्या पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नंतर विजयने त्याच्या आजोबांना व्यवस्थित पाहिलं. ते अगोदरपेक्षा जास्त अशक्त झालेले दिसत होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला त्यांचा झालेला अपमान आणि त्यांनी सहन केलेल्या वेदना स्पष्ट दिसत होत्या.
विजयने भरलेल्या गळ्यांनी त्याच्या आजोबांना विचारलं, आजोबा तुम्ही असे चिप्स का विकत आहात? या वयात तर तुम्ही आराम करायला हवा. तुम्हाला चिप्स विक्री करण्याची काय गरज भासली? आणि आई बाबा कुठे आहेत? त्यांनी तुम्हाला आज करण्यापासून रोखल नाही का? बघा किती गरमी होत आहे आणि तुम्ही घामाने चिंब भिजून गेले आहात. जर तुम्हाला काही झालं असत तर माझं कस झालं असत? अगोदरच मी माझ्या आजीला गमावलं आहे. आज इतक्या दिवसांनी त्यांच्या नातूच्या तोंडातून आपलेपणा आणि प्रेमाचे शब्द ऐकून रामानंद ढसाढसा रडत होते. जेव्हा रामानंदजीने त्यांच्या नातवाला त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितलं तेव्हा विजयच्या पायाखालून जमीनच सरकली. त्याच डोकं गरगरायला लागलं. आजपर्यंत तो ज्या आई बाबांना देवाचा दर्जा देत आला होता त्यांच्याबद्दल सत्य ऐकल्यानंतर त्याला धक्का बसला. माणसाच्या वेशात राक्षस सुद्धा आज कोणासोबत वागणार नाही. त्याला हे सर्व काही माहीत नव्हतं. परंतु आता विजयने ठरवलं होतं, ज्या लोकांनी त्याच्या आजोबांसोबत असे जनावरापेक्षा वाईट वागले आहेत त्यांना तो त्यांच्या कर्माची शिक्षा नक्कीच देणार. परंतु सर्वात अगोदर तो त्याच्या आजोबांना मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्यांना स्वादिष्ट जेवण दिलं. आणि त्यानंतर त्याच हॉटेलमध्ये त्याने एक प्रशस्त रूम बुक केली आणि त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू तिथे अरेंज केल्या. थोडा वेळ विजयने त्याच्या आजोबासोबत टाइम स्पेंड केला आणि नंतर म्हणाला, आजोबा तुम्ही आता इथे आरामात राहा, अधूनमधून मी तुम्हाला भेटायला येत राहील. तुमच्यासाठी जेवणीचे वेटर तुम्हाला रूम मध्ये आणून देतील. तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. एवढं बोलून विजय त्याच्या घराच्या दिशेने निघाला. जेव्हा विजय घरी पोहोचला तेव्हा त्याला स्वतः समोर पाहून त्याच्या आईला अतिशय आनंद झाला. विजयची आई त्याला म्हणाली, अरे बेटा तू सांगितलं नाहीस आम्हाला तू भारतात परत येणार आहेस. आम्हाला सांगितलं असत तर आम्ही तुझ्या स्वागताची जय्यत तयारी केली असती. नंतर विजय त्याच्या आईच्या डोळ्यात पाहून सिरियस होऊन म्हणाला, मी अगोदर तुम्हाला सांगितलं असत तर मला ते दृश्य पाहायला मिळाले नसते जे मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तेव्हा नंदिनी लगेच तिच्या पतीला आवाज देत म्हणाली, अहो बघा ना आपला मुलगा आला आहे. काही वर्षात किती मोठा झाला आहे. डोळ्यात आनंद अश्रू आणून नंदिनी तिच्या मुलाच्या गळ्यात पडली. तेव्हाच विजयने त्याच्या आईचा हात झटकून टाकला आणि म्हणाला, आई अगोदर मला सांग आजोबा कुठे आहेत? ते घरात का दिसत नाहीत? असं बोलत विजय त्यांच्या आजोबांच्या रूम मध्ये निघून गेला. परंतु आजोबा तिथे नव्हते. ते त्याला सुद्धा माहित होतं. तो फक्त त्याच्या आई बाबा समोर नाटक करत होता. तेव्हाच नंदिनी घाबरून विजयच्या मागे मागे गेली आणि तोंडावर खोटं हसू आणून म्हणाली, बेटा तुला तर माहीतच आहे ना तुझे आजोबा काही काम तर करत नाहीत. फक्त दिवसभर खात पीत राहतात आणि त्यांच्या रूम मध्ये होऊन असतात. त्यामुळे आम्हीच त्यांना सांगितलं होत कधी कधी बाहेर फिरून येत जा, नाही तर गुडघे दुखीचा त्रास सुरू होईल. स्वतःची आई खोटं बोलत आहे हे पाहून विजय चकित झाला. सकाळची रात्र झाली तरी रामानंदजी घरी परतले नाही. तेव्हा विजयने त्याच्या वडिलांना विचारलं, बाबा आजोबा अजूनपर्यंत घरी का आले नाहीत? तुम्ही त्यांना बाहेर जाताना विचारलं नव्हतं का कुठे जात आहेत? अरे बेटा कधी कधी तुझे आजोबा त्यांच्या मित्राच्या घरी जात असतात. त्यामुळे ते कधी कधी तिथेच 1-2 दिवस राहतात. काळजी करण्याची काही गरज नाही. रात्र फार झाली आहे, आता तू गप तुझ्या रूम मध्ये जाऊन झोपी जा. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय तयार होऊन त्याच्या आजोबांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये निघाला आणि त्यांच्या सोबत तिकडेच त्याने जेवण केले. आजोबांना धीर देत म्हणाला, आजोबा तुम्ही आता कसली काळजी करू नका, लवकरच सर्व काही व्यवस्थित होईल. त्यानंतर विजय त्याच्या आजोबांना घेऊन घरी परत गेला. तेव्हा रामानंद यांचा मुलगा आणि सून त्या दोघांना एकत्र आलेलं पाहून त्यांना आश्चर्य वाटले. तेव्हाच नंदिनी अडखळत शब्दात तिच्या मुलाला म्हणाली, बेटा तुला तुझे आजोबा कुठे सापडले? तेव्हा विजय अतिशय रागात त्याच्या आईकडे पाहत म्हणाला, तुम्ही तर मला सविस्तर सांगितलंच नाही आजोबा कुठे गेले आहेत. परंतु मी माझ्या आजोबांना शोधलं आहे. तेव्हा मुलाचं बोलणं ऐकून त्याचे आई वडील त्याच्यापासून नजर चोरू लागले. तेव्हा विजय म्हणाला, मला लाज वाटत आहे तुम्हा दोघांना माझे आई वडील म्हणताना. तुम्ही दोघं किती स्वार्थी लोक आहात. खोटं बोलत आहात. तुम्हाला माहित आहे का काल रात्री मी एअरपोर्टच्या बाहेर आजोबांना चिप्स विक्री करताना पाहिलं आहे. जर मी ते सर्व स्वतः पाहिलं नसत तर मला तुम्हा लोकांचं खरं रूप दिसल नसत. आई असं म्हणतं जात स्त्रिया हळव्या मनाच्या असतात,
परंतु तुम्ही एक स्त्री असूनही तुमच्या वडिलांच्या वयाच्या माणसावर एवढं अग्राह्य करू शकते. आणि बाबा, तुम्हाला तर तुमच्या वडिलांसोबत असे करून नरकात सुद्धा जागा भेटणार नाही. एक मुलगा असून तुम्हाला तुमच्या वडिलांच्या वेदना दिसत नव्हत्या का? उद्या चालून मी असे कृत्य तुम्हा दोघांसोबत केलं तर तुम्हाला कसे वाटेल? आणि तुम्ही कदाचित हे विसरले आहात, हे मोठं घर आणि शोरूम ज्याच्यावर तुम्ही दोघांनी तुमचा ताबा घेतला आहे ते सर्व काही माझ्या आजोबांचं आहे आणि त्यांच्या नावावर आहे. आई, तो त्यांनाच रात्रीच्या उरलेल्या शिळ्या भाकरी खायला दिल्यास त्यांच्या रूममध्ये एक पंखा सुद्धा लावून दिला नाही. असे तर कोणी घरातील नोकर सोबत पण करणार नाही, जसे तुम्ही तुमच्याच वडिलांसोबत केलं आहे. या चुकीची शिक्षा तर तुम्हाला भेटायला हवी. त्याच वेळी पोलीस इन्स्पेक्टर घरी पोहोचले तेव्हा विजय म्हणाला, इथे येण्याअगोदर आम्ही तुम्हा दोघांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस इन्स्पेक्टरला पाहून राजीव आणि नंदिनी त्यांच्या वडिलांसमोर हात जोडून विनंती करत होते. आम्हाला माफ करा बाबा, आमच्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. यापुढे असे होणार नाही. तेव्हा एक जोरात चापटचा आवाज आला आणि गालावर पडलेल्या चापटेमुळे राजीव जमिनीवर पडला. तेव्हाच रामानंदजी म्हणाले, अरे, असे मूल असण्यापेक्षा मुलांशिवाय राहिलेलं परवडलं असत. घेऊन जा या दोघांना इन्स्पेक्टर साहेब. वडिलांच्या तोंडातून हे शब्द ऐकून दोघं जण माफी मागत त्यांच्या समोर गयावया करत होते. जेव्हा पोलीस इन्स्पेक्टर त्या दोघांना ओढत बाहेर घेऊन जाऊ लागले तेव्हा रामानंदजी यांनी पाहिलं, त्यांचा नातू विजयच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्याच वेळी रामानंदजी म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, मी माझी तक्रार मागे घेत आहे. या दोघांना सोडून द्या. त्यानंतर इन्स्पेक्टर राजीव आणि नंदिनीला धमकी देत म्हणाले, म्हातारपण हे सर्वांना येणार आहे. आज तुमचे वडील म्हातारे आहेत, उद्या तुम्ही पण म्हातारे होणार आहात. आणि तुम्ही हे करणार तेच तुम्हाला परत भेटणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एवढं बोलून इन्स्पेक्टर साहेब निघून गेले आणि विजय त्याच्या आजोबांच्या गळ्यात होऊन रडत होता. त्या दिवसानंतर रामानंद याचा मुलगा आणि सून त्यांची खूप चांगली काळजी घेऊ लागले. त्यांच्या लहान मोठ्या गोष्टींची, खाण्यापिण्याची काळजी खूप चांगली घेऊ लागले. आता रामानंदजी त्यांच्या घरात सन्मानाने जगत आहेत. नेहमी ते त्यांच्या नातवाला मनातून आशीर्वाद देतात. मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.